नुकतंच 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आता तिसरी चित्रनगरी स्थापन केली जाणार आहे, जिला आपण फिल्म सिटी म्हणता। मग लक्षात घ्या, पाहूत आपण की महाराष्ट्रातली ही तिसरी चित्रनगरी कोठे स्थापन केली जाणार आहे। महाराष्ट्रातली तिसरी फिल्म सिटी ही कुठे स्थापन केली जाणार आहे, तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर येथे महाराष्ट्रातली तिसरी चित्रनगरी स्थापन केली जाणार आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये। मग लक्षात घ्या, त्याविषयी आपण थोडीशी माहिती पाहूत, महत्त्वपूर्ण आहे की महाराष्ट्रातली तिसरी भव्य चित्रनगरी जिला आपण फिल्म सिटी म्हणता ही नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक तालुक्यामध्ये नवरगाव येथे, गाव लक्षात ठेवा, कोणतं गाव, नवरगाव येथे स्थापन केली जाणार आहे। विदर्भातील कलागुणांना वाव देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ही फिल्म सिटी चित्रनगरी उभारली जात आहे, जिची घोषणा 2026-27च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, महत्वाची माहिती आहे। स्थान नवरगाव, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर। वैशिष्ट्य मुंबईतील फिल्म सिटी रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर ही विकसित केली जाणार आहे। रामोजी फिल्म सिटी ही हैदराबादला आहे आणि मुंबईच्या फिल्म सिटीचं नाव दादासाहेब फाळके फिल्म सिटी आहे। उद्देश पहा, विदर्भातील कला आणि पर्यटन क्षेत्राला चालना देणे हा त्याचा काय उद्देश आहे, समजलं का। अशा प्रकारे ही महाराष्ट्रातली तिसरी फिल्म सिटी ही नागपूर येथे, नागपूर जिल्ह्यामध्ये स्थापन केली जाणार आहे। आणि महाराष्ट्रातली पहिली फिल्म सिटी दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टी जी मुंबईला गोरेगावला आहे आणि दुसरी कोल्हापूरला चित्रपट सृष्टी आहे, फिल्म सिटी आहे। पाहू शकता तुम्ही, पहा इथं सुद्धा आहे की कोल्हापूर चित्रनगरी ही कोल्हापूरमध्ये मरेवाडी येथे आहे आणि पहिली चित्रनगरी दादासाहेब फाळके चित्रनगरी जी मुंबईला आहे, समजलं का। अशा प्रकारे ही महाराष्ट्रातली पहिली मुंबई, दुसरी कोल्हापूर आणि तिसरी नागपूर अशी तिसरी फिल्म सिटी असणार आहे। माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच माहितीसाठी नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।